जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये कृतज्ञता सोहळा. जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अवयवदानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अवयवदानाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असून समाजासाठी हे एक अत्यंत प्रेरणादायी कार्य आहे अशा उदात्त कार्याची दखल घेत किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे अवयवदाते व त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर मोहन पटेल, नेफ्रोलॉजिस्ट व हेड नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट यांनी अवयवदानाचे समाजातील महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की अवयवदान ही अत्यंत महान आणि मानवतावादी सेवा असून यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते. समाजात अवयवदानाबाबत अधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. डॉक्टर परीक्षित महाजन, न्यूरोलॉजिस्ट यांनीही अवयवदानामुळे किडनी विकाराने त्रस्त रुग्णांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो असे सांगितले. डॉक्टर निलेश सिंग, COO किम्स मानवता हॉस्पिटल यांनी अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक करत समाजातील अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. या प्रसंगी अवयवदानाच्या कार्याचे स्मरण आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. अवयवदात्यांचे योगदान सदैव स्मरणात राहावे आणि समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षित महाजन, मूतखडा आणि मूत्रविकार तज्ज्ञ, किम्स मानवता येथे कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांना आज किडनी डेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. आज हा किडनी डेच्या निमित्ताने जे आपण सगळे डोनर बोलले आहेत, रेसिपियंट बोलले आहेत, त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. याबद्दल मी सगळ्या खास करून जे डोनर लोक आहेत त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. कारण एखाद्याला किडनी दान करणं हा खूप मोठा निर्णय आहे. आलं लक्षात? लोकांना आजकालच्या जगामध्ये रुपया पण द्यायला तयार होत नाही, तर त्याच्यामध्ये किडनी ही असं एखाद्याला आपण ऑर्गन देतोय, आपल्या शरीरातला एक ऑर्गन काढून देणं हे खूप मोठं धाडसाचं काम आहे आणि लोक हे करतायत. त्यामुळे त्यांचं सगळ्यात जास्त मला त्यांना जास्तीत जास्त शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. किडनी हेल्थच्या बाबतीमध्ये आपण नेहमी सगळे बोलतो. दरवेळेला मला एक प्रश्न पडतो, ज्या वेळेला पण कोणी आम्हाला रिपोर्ट्स हे करतं आणि म्हणतात, सर माझा शुगरचा रिपोर्ट बघा, सर माझा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट बघा. जसं काही लोकांना फक्त एकच ऑर्गन आहे, हार्ट, असं म्हणून आपण फक्त एकाच ऑर्गनच्या मागे धावतो आणि त्याच्याविषयीच्याच तपासण्या आपण दरवर्षी आपल्या रुटीन हेल्थ चेकअपमध्ये करत असतो. परंतु आपल्या शरीरात असंख्य ऑर्गन आहेत. जेवढं हार्ट इम्पॉर्टंट आहे तेवढे ते पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातला एक मुख्य अवयव जो आहे तो आहे किडनी. त्याच्यामुळे नेहमी फक्त हार्टचंच तपासणी करण्याच्या मागे पडू नका. दरवर्षी जेव्हा आपण आपले हेल्थ चेकअप करतो त्याच्यात किडनीचा पण चेकअप होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिन नावाची रक्ताची सिंपल टेस्ट आहे. त्या टेस्टने पण आपण आपल्या किडनी विषयीचं आरोग्य आपल्याला लक्षात येतं. वर्षातनं प्रत्येकाने, माझं म्हणणं आहे, एकदा तरी सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी करावी. पोटात असंख्य ऑर्गन आहेत. त्याच्यात परत एकदा सांगतो, किडनी हा मुख्य अवयव आहे, तर त्याची पण एक वर्षातनं एकदा सोनोग्राफी होणं गरजेचं आहे, जेणेकरून इतर जे काही आजार आहेत जे लक्षात येत नाही. किडनी हा असा ऑर्गन आहे की ज्या वेळेला किडनी फेल होते, 70-80% किडनी फेल होते, त्यावेळेला लक्षणं दिसायला लागतात. हार्ट, आपण म्हणतो की हार्टला प्रॉब्लेम आला, हार्ट अटॅक आला, लगेच छातीत दुखायला लागतं. मेंदूचा प्रॉब्लेम आला तर लगेच माणूस चक्कर येऊन पडतो. पण किडनी हा असा ऑर्गन आहे की ज्याचं 50-60% वरची काम जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळे हे लवकरात लवकर जर लक्षात आणायचं असेल तर किडनी विषयी पण आपण जनजागृत तुमच्या मार्फत होणं गरजेचं आहे. थँक्यू. आज किडनी डे साजरा होतोय सर, काय सांगाल, रुग्णांना काय संदेश द्याल? नमस्कार. आज वर्ल्ड किडनी डे आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वर्ल्ड किडनी डे हा इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या वतीने सेलिब्रेट केला जातो. त्यामागचा उद्देश असतो की समाजामध्ये किडनीच्या आजारांबद्दल समाजामध्ये जागृती व्हावी, जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्यात आणि वेळेवर किडनीच्या आजारांची ट्रीटमेंट घेतली जावी. तर किडनीच्या आजारांमध्ये बऱ्याच वेळेस किडनी फेल्युअर हे एकदम शेवटच्या स्टेजला लक्षात येतं, जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय असतो. पण ट्रान्सप्लांट करण्यासाठी डोनर्सची आवश्यकता असते आणि
किडनी दिल्यानंतर जे ट्रान्सप्लांट सर्जरी होते त्याच्यानंतरचं आयुष्य हे एकदम नॉर्मल माणसासारखं असतं. तो सगळं स्वतःचं काम करू शकतो, जॉबला जाऊ शकतो. ट्रान्सप्लांट ही एक पुनर्जन्मासारखी गोष्ट आहे. त्यामुळे पण ट्रान्सप्लांट हे कधी शक्य आहे, जेव्हा आपल्याला किडनी घरातनं कुणीतरी डोनर असतो किंवा अवयवदानातनं किडनी मिळत असते. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटचा खरा हिरो हा डोनर असतो आणि या हिरोंना आज आपण श्रेय देण्यासाठी, त्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी आम्ही आज वर्ल्ड किडनी डे निमित्त हा प्रोग्राम आयोजित केला होता. कारण डोनर नसेल तर ट्रान्सप्लांट शक्य नाहीये. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी डोनेट केल्यानंतर डोनरला त्याचं आयुष्य पूर्णपणे नॉर्मली जगता येतं. त्याचं आयुष्य एकदाही कमी होत नाही. आणि आजकाल डोनर सर्जरीज ह्या दुर्गुणीने होत असल्यामुळे डोनरही लवकर बरा होतो आणि त्याचा हॉस्पिटलचा स्टे पण खूप कमी असतो. जीवनशैली जगताना सर रुग्णांना काय काळजी घेतली पाहिजे जनरल? खरं म्हणजे किडनीचे आजार होण्यामागे बरेचसे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा वारंवार पेन किलर घेणं, वेळेवर न झोपणं, पाणी कमी पिणं. त्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, जसं पौष्टिक आहार घेणं, भरपूर पाणी पिणं, स्मोकिंग, अल्कोहोल टाळणं, आपल्या ओबेसिटी असेल तर वेट कंट्रोल करणं, डेली एक्सरसाइज करणं. ह्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात केल्या रेग्युलरली तर आपण किडनी निश्चितच चांगली ठेवू शकतो.